नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 1 मार्च 2025 आणि आजचे जेवढेही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाकडून पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार कोणत्या रचनेला मिळाला? पर्याय आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम, रवींद्रनाथ टागोर यांचे जनगण मन, वि. दा. सावरकर यांचे अनादि मी अनंत मी, मोहम्मद इक्बाल यांचे सारे जहाँ से अच्छा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वि. दा. सावरकर यांचे अनादि मी अनंत मी। प्रश्न दुसरा आहे, महाकुंभ 2025 कोणत्या दिवशी संपला? पर्याय आहेत दिवाळी, महाशिवरात्री, जन्माष्टमी, होळी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ 2025चे समापन झाले। प्रश्न तिसरा आहे, खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन कोणते राज्य करते? पर्याय आहेत राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन करते। पुढील प्रश्न आहे, पंच मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केले आहेत? पर्याय आहेत इस्रो, नासा, स्पेस एक्स, रॉसकॉस्मॉस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नासा। पंचचा फुल फॉर्म आहे पोलारिमीटर टू युनिफाय द कोरोना अँड हेलिओस्फिअर। पुढील प्रश्न आहे, चायना सॅट 10R उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? पर्याय आहेत USA, रशिया, भारत, चीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीनने चायना सॅट 10R हा उपग्रह प्रक्षेपित केला। पुढील प्रश्न आहे, मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2025 24-25 फेब्रुवारी रोजी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? पर्याय आहेत जबलपूर, इंदोर, भोपाल, ग्वालियर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भोपाल। पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये IPOद्वारे निधी उभारण्यात जगात कोणता देश आघाडीवर आहे? पर्याय आहे भारत, चीन, UK, USA। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत IPOद्वारे निधी उभारण्यात जगात आघाडीवर आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने भारतीय रेल्वेसोबत भागीदारी केली आहे? पर्याय आहेत IIT कानपूर, IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT मद्रासने भारतीय रेल्वेसोबत भागीदारी केली आहे हायपरलूप चाचणी ट्रॅक सुरू करण्यासाठी। पुढील प्रश्न आहे, अमेरिकेने फेब्रुवारी 2025 मध्ये घोषित केलेल्या गोल्ड कार्ड इन्व्हेस्टर व्हिसा कार्यक्रमाअंतर्गत व्हिसा मिळविण्यासाठी किती गुंतवणूक रक्कम आवश्यक आहे? पर्याय आहेत 10 दशलक्ष डॉलर, 5 दशलक्ष डॉलर, 3 दशलक्ष डॉलर, 1 दशलक्ष डॉलर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 5 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम आवश्यक आहे। पुढचा प्रश्न बघूयात, कोणती भारतीय वंशाची व्यक्ती जेफ बेझोसच्या 10व्या अंतराळ पर्यटन मोहिमेसाठी ब्लू ओरिजिन क्रूमध्ये सामील झाली? पर्याय आहेत सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा, कल्पना चावला, तुषार मेहता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तुषार मेहता ही भारतीय वंशाची व्यक्ती जेफ बेझोसच्या 10व्या अंतराळ पर्यटन मोहिमेसाठी ब्लू ओरिजिन क्रूमध्ये सामील झाली। अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत। तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेग्युलर डेली करंट अफेअर्ससाठी या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।